राजकारणातील एक ध्रुवतारा, राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, राजकारणातील चाणक्य आणि ज्यांची व्याख्या राजकारण अशी म्हणून केली जाते असे राजकारणातील भीष्माचार्य, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला नवीन ओळख ज्यांनी दिली, खऱ्या अर्थाने माणसाची जगण्याची दुर्दिम्य अशी इच्छाशक्ती माणसाला कितीही मोठ्या संकटावरती मात करायला बळ देत असते आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे असंख्य असे महाराष्ट्रातील सर्व जनता। आणि हा त्यांचा जीवनाचा प्रवास नक्कीच तुम्हा सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहे। त्यांच्या पक्षांतर्गत कार्यरत असणारे आणि आपल्या शहरामध्ये खऱ्या अर्थाने सामाजिक, राजकीय आणि सर्वच क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे मान्यवर त्यांचा हा संदेश घेऊन आपल्यापर्यंत आलेले आहेत। आज आपल्या कोटा मेंटर्स स्कूल आणि शरदचंद्रजी पवार इंटरनॅशनल स्कूलच्या या प्रांगणामध्ये देशाचे नेते पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित एका छोट्याशा कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहात। या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय केशवजी आजबे सर, विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी मैत्रिणींनो, खरं तर पवार साहेबांची ओळख आताच यादव मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकातून या ठिकाणी करून दिलेली आहे। पवार साहेबांचं या देशासाठी असलेलं कार्य हे खूप उल्लेखनीय आहे। जवळजवळ 60 ते 65 वर्ष त्यांनी या महाराष्ट्रासाठी आणि या देशासाठी राजकारणाच्या, समाजकारणाच्या माध्यमातून काम त्यांचं केलेलं आहे। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, देशाचे संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणून त्यांनी केलेली कामं ही आज देखील त्याची फायदा हा समाजाच्या प्रत्येक घटकांसाठी होतोय। की शरदचंद्रजी पवार साहेब हे आपले आमदार रोहितदादा पवार यांचे आजोबा आहे आणि म्हणून पवार साहेबांचा विचार, त्यांचे संस्कार, त्यांचे आचार, त्यांच्या एकंदरीत त्यांच्यावर झालेल्या संस्काराची जी शिदोरी आहे ती शिदोरी घेऊन या ठिकाणी रोहितदादा आपल्या मतदारसंघामध्ये काम करतायत। रोहितदादांनी बाकीच्या क्षेत्रामध्ये केलेलं काम तर खूप मोठं आहे, परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये आणि विद्यार्थ्यांच्या प्रती असलेली त्यांची जी बांधिलकी ती खूप मोठी आहे। तुमच्या सगळ्यांचा आवडता आमदार जर कोण असेल या महाराष्ट्रातला मुलांचा तर ते रोहितदादा आहेत। मेंटर्स विद्यालय आणि शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल हे जे रोपटं माननीय आपल्या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक केशव आजबे सर यांनी उभारलं आणि त्याच क्षेत्रामध्ये आम्ही कार्यरत आहोत। या चिमुरड्यांसोबत खेळताना, त्यांना घडवताना जो आनंद मिळतो आणि खऱ्या अर्थाने हेच देशाचं भवितव्य आहेत आणि खऱ्या अर्थाने हीच एक काय ठरणार आहे, शुभेच्छा ठरणार आहे साहेबांना। तर माननीय केशव आजबे सरांना मी या कार्यक्रमाचं आभार मानण्यासाठी व्यासपीठावरती आमंत्रित करते। शरदचंद्र पवार साहेब, आताच सरांनी सांगितलं, ज्या ठिकाणी संपलं असं वाटतं किंवा सगळंच संपलं असं वाटतं, आपल्याला जगावंसं वाटत नाही, त्यावेळेस लोक माझे सांगाती हे जे आत्मचरित्र आहे शरद पवार साहेबांचं ते आपल्याला प्रेरणा देईल आणि परत एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून कशी उंच भरारी घ्यावी हे साहेबांकडून शिकावं। आणि तुम्ही तर अजून खूप छोटे आहात, प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबरचं कसं होता येईल राजकारणामध्ये त्यांनी एक इतिहास घडवला, तसं तुम्ही जाल त्या क्षेत्रामध्ये एक नंबरचे व्हा, हाच त्यांचा तुमच्यासाठी संदेश असणार आहे। यानंतर कर्जत नगर पंचायतचे ज्येष्ठ नगरसेवक माननीय श्री सतीश काका पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। आजच्या श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमासाठी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विशालजी मेत्रे, तसेच राहुलजी नवले, प्रीतीताई जेवरे, प्रसादजी जेवरे आणि गाडेकर आणि या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशवजी आजबे सर आणि सर्व स्टाफ
श्री शरदचंद्रजी पवार साहेब आज 84 त्यांचं वाढदिवस आहे. या 84व्या वाढदिवसानिमित्त आज या कोटा मेंटर्स आणि श्री शरदचंद्रजी पवार इंटरनॅशनल या स्कूलमध्ये खाऊ वाटप करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या जे कर्तृत्व आहे ते सर्व कर्तृत्व आज विशालजी मेत्रे सरांनी सर्व सांगितलेलं आहे. पवार साहेब हे या महाराष्ट्र राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री झाले, देशाचे कृषी मंत्री झाले, संरक्षण मंत्री झाले. त्यांनी कृषी क्षेत्रात, औद्योगिक क्षेत्रात, उद्योग क्षेत्रात, सहकार क्षेत्रात, सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाचं असं त्यांनी काम केलेलं आहे. पवार साहेबांबद्दल बोलायचं म्हणलं तर एक दिवस पण पुरणार नाही. या विद्यार्थ्यांसाठी मी एक सांगतो, पवार साहेबांचा जर गुण घ्यायचा असेल तर चिकाटी मेहनत. पवार साहेब पहाटे 5 वाजता ह्या वया सुद्धा उठतात आणि 7 वाजता ते तयार असतात. त्यांचं कार्य जर बघितलं तर आजपर्यंत महाराष्ट्रात असा नेता झालेला नाही की ज्यांनी प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय असं काम केलेलं आहे. त्यांनी जी महाराष्ट्र ही देशाला एक दिशा देतो, शाहू फुले आंबेडकर ही जी विचार आहे, हा विचार जो देशाला विचार देतो, त्या शाहू फुले आंबेडकरांची जी चळवळ, पुरोगामी चळवळ, ही शरदचंद्रजी पवार साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये रुजवली आहे. जातीयवादी कितीही डोकं वर काढलं तर ही महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांना, अण्णाभाऊ साठेंना कधीही विसरणार नाही. आणि त्यांची पुरोगामी ही चळवळ पवार साहेबांनी हे महाराष्ट्रात रुजवली. मंडल आयोग भारतामध्ये जर कोणी राबवला असेल तर शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्रात मंडल आयोग लागू केला. महिलांना 33% त्यांनी आरक्षण लागू केलं, आता 50% झालेलं आहे. त्यांनी कृषी क्षेत्रासाठी फार मोठं काम केलेलं आहे. शेतकऱ्यांना त्यांनी 71,000 कोटीची त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. असं उल्लेखनीय काम करणारा 4 वेळा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा राहिलेला. आणि आताच मॅडमने सांगितलं, फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून कशी उडी मारायची, भरारी घ्यायची, हे कुणाकडून शिकायचं? शरदचंद्रजी पवार साहेबांकडून शिकायचं. तुम्ही शरदचंद्रजी पवार साहेबांचा आदर्श घ्या. शून्यातून कसं निर्माण करायचं हे जर शिकायचं असेल तर पवार साहेबांकडून शिका. पवार साहेबांबद्दल बोलायचं म्हणलं तर कितीही आपण वेळ बोलू शकतो, परंतु ऊन झालेला आहे. लहान मुलं उन्हात बसलेले आहेत, आम्हाला त्याची जाणीव आहे. आम्ही खाऊ वाटप करण्यासाठी आलेलो आहे. पवार साहेबांचा आदर्श, पवार साहेबांचे विचार आमचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार या कर्जत जामखेडमध्ये घेऊन महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. आदरणीय रोहितदादा पवार पवार साहेबांचा वारस आहे, त्यांचे नातू आहेत. आणि विद्यार्थ्यांबद्दल त्यांना अतिशय कळवळ आहे. आपण पाहिलं की प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांसाठी काही ना काही त्यांनी दिलेलं आहे. हा आदर्श, पवार साहेबांचा आदर्श घेऊन रोहितदादा महाराष्ट्रभर फिरत आहे. आज 84 त्यांचा शरदचंद्रजी पवार साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी 100 वर्ष पूर्ण करावे आणि या महाराष्ट्राची जी जडणघडण त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने उभी करावी. मी माझ्यातर्फे, आपल्या सर्वांच्या तर्फे पवार साहेबांना 84 वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ह्या कोटा मेंटॉस आणि शरदचंद्रजी पवार इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष केशवजी आजबे, सर्व स्टाफला सुद्धा मी त्यांचे आभार मानतो की आम्हा सर्वांना बोलवलं, आमचा इतुचित्त मान सन्मान त्यांनी केला. त्याबद्दल आपल्या सर्व स्टाफचे आणि आजबे सरांचे तुमचे खूप खूप आभार मानतो आणि माझे 2 शब्द संबितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज पवार साहेबांचा वाढदिवस. मला फक्त आभार मानायचे, भाषण करायचं नाहीये. पण आमचे आष्टी तालुक्याचे माजी आमदार माननीय बाळासाहेब आजबे यांच्या तिथं
कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार हे 2021-22 शैक्षणिक वर्ष म्हणजे 21च्या मध्ये शिराळ या गावी आले होते आणि त्या ठिकाणी बसल्यानंतर मी आमच्या काकांना म्हणलं की मला एक कोटामेंटो शाळा आहे परंतु दुसरी CBSEची शाळा शरदचंद्र पवार या नावाने पाहिजे. तर ती म्हटली काय हरकत नाही, दादा आले तर बोल. तर मी दादांपुढे हा विषय मांडला तर दादांनी मला विचारलं की का नाव द्यायचे, कारण काय असेल ना. तर त्यावेळेस मी त्यांना फक्त एकच सांगितलं की त्यावेळेस त्यांचं वय 82-83 वय होतं. तर 82 वय असतानाही आज आजारावर मात करून 18 तास काम करून जर एका दिवशी 5-5 सभा घेतो अशी व्यक्तिमत्वाचा जर मी शाळेला नाव दिलं तर मी उद्या भविष्यात राहू न राहू पण मुलांना एक एनर्जी येणार आहे की ही व्यक्ती 85 उद्या 90-100 वर्ष झालं तरी बी ही व्यक्ती 18 तास काम करते. सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात आणि क्रीडा क्षेत्रात असं कोणतं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये पवार साहेबांचं योगदान नाही. आणि अशा जर व्यक्तीचं जर नाव दिलं तर भविष्यात मी राहू न राहू पण माझ्या विद्यार्थ्यांना माझा जो येणारा जो स्टाफ भविष्यातला बी असेल आणि आजही आहे तो शरदचंद्र पवारांचं कार्य आणि आजारावर मात करून काय काम करू शकतो माणूस. म्हणजे आज जर आपल्यापैकी कुणी ह्या स्टेपला जर विशालजी मेत्रे सरांनी सांगितलं की एवढं आजार असून त्या आजारावर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला आराम करायची गरज आहे, खरंच आपण त्या जागेवर असतो तर आज सगळ्यांनी आपण आरामच केला असता. पण ह्या व्यक्तीने आराम सोडून आज 18 तास काम. आज विद्यार्थ्यांना तुम्ही खरं सांगा, तुम्ही तरी 18 तास काम करतायत का? आम्ही तर नाही करत. 18 तास आपणही काम करत नाही. तुम्ही इथून जर शाळा 8 तासाची झाली घरी गेल्यावर 3 तास अभ्यास करतात, राहिलेले 8-9 तास झोपतात, खेळतात. म्हणजे आपणही काम करत नाहीत, आपल्याकडे एवढी एनर्जी. म्हणजे ह्या अशा आदर्श व्यक्तीचं जर नाव दिलं तर भविष्यात नाव देण्यामागचा उद्देशच हा होता की भविष्यात म्हणजे वर्षानुवर्ष हे तुमच्या पुढे एक व्यक्तिमत्व राहणार आहे की ह्या व्यक्तीनं एवढं काम करत होतं, एवढी एनर्जी आहे आणि एनर्जी ड्रिंक तुमच्या भविष्यासाठी गरजेची आहे. म्हणून मी ह्या शाळेला हे नाव दिलं. ह्या शाळेला नाव दिल्यानंतर मग नंतर माझं ऐकल्यानंतर दादांनी सांगितलं ठीक आहे काय अडचण नाही. त्यांनी मला ह्या शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल जी CBSEची आपलं पहिली शाळा आहे की जी तालुक्यातली आणि शरदचंद्र पवार या नावाची बी तालुक्यातली आपली पहिलीच आहे, म्हणजे दुसरी शाळाही नाही आणखीन तालुक्यात. आणि ही शाळा परमिशनसाठी दादांनी फार सहकार्य केलं. त्यामध्ये वेळोवेळी खारीचा वाटा म्हणून माननीय प्राध्यापक विशालजी मेत्रे सरांनी मला सहकार्य केलं. मुंबईला असेल इकडं असेल त्यांचंही मी म्हणजे ह्या परमिशनमध्ये त्यांचाही हिस्सा आहे. वेळोवेळी आपल्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या रोडच्या संदर्भात वगैरे अडचणी असतील, हिताली नगरसेवक आहेत सतीशजी पाटील साहेब यांनी आपल्याला वेळोवेळी खालच्या प्लॉट धारकांना वगैरे यांना सांगून रोडचं मध्ये त्यांनी आपल्याला जवळपास 25 आपल्याला ट्रॅक्टर काय दिला मुरुम दिला. म्हणजे पावसाळ्यात बऱ्याचशा तुम्हाला माहिती आहे की विद्यार्थी पडलेत, शिक्षकही 1-2 वेळेस पडलेत, परंतु त्यांनी तिथंही आपल्याला सहकार्य केलं. म्हणजे सर्वांचं सहकार्य आहे. मला जास्त न बोलता हे सर्व मान्यवर आपल्याकडं उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि देशाचे लोकनेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना कोटा मेंटॉर्स व शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. आणि आलेल्या मान्यवरांना सांगतो की इथं फक्त कोटा मेंटॉरचा बोर्ड दिसतोय कारण आपल्याला कोटा मेंटॉरचं नाम विस्तार करायचं आहे. त्यामुळं मी दादांना सांगितलं ज्या वेळेस तुम्ही तारीख देताल त्याच वेळेस मी शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूलचा बोर्ड लावून तोपर्यंत लावणार नाही. तुम्ही मला 6 महिन्यांनी द्या, वर्षांनी द्या, 2 वर्षांनी नाव द्या. म्हणून मी फक्त इथं 2 शाळा आहेत, एक कोटा मेंटॉर्स माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कर्जत 1ली ते 12वी पर्यंतची आणि दुसरी आहे जी आता नर्सरी ते 4थी पर्यंत म्हणजे आता पुढच्या वर्षी 5वी म्हणजे नैसर्गिक वाढीने एक वर्ग पुढे जातो. CBSEची शाळा एकाच वेळेत चालू करता येत नाही. त्यामुळं तेही आपल्याला जे मान्यवर स्टेजवर बसलेले आहेत हे सर्व त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, तेही आपल्याला त्यांच्या संग चर्चा करून एखादी तारीख देतील आणि नामविस्ताराची आपल्याला एक संधी लवकरच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मान्यवर आलेत म्हणून त्यांनाही आजही आमंत्रित देतो की 2, 3 आणि 4ला
आपल्या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन आहे. या विज्ञान प्रदर्शनासाठी 2 तारखेला माननीय रोहितदादा पवार, आमदार रोहितदादा पवार यांची आपण तारीख घेतलेली आहे. ह्यांनाही आपण पत्रिका देणार आहे, पण आजही मी या सर्वांना विनंती करतो की 2 तारखेला 11 वाजता या ठिकाणी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनचं उद्घाटन आहे. त्या उद्घाटनाला यावं व देशाचे लोकनेते माननीय शरदचंद्र पवार यांना वाढदिवसाच्या लक्ष आभाळभर शुभेच्छा देतो आणि थांबतो. जो खाऊ दिलेला आहे तुम्हाला त्याचं वाटप होईल. नंतर आपण थोडेसे फोटो काढूया आणि साहेबांना पाठवूया. खऱ्या अर्थाने तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणखीन त्यांना जगण्याची उर्मी देणार आहे, बळ देणार आहे.